नमस्कार मित्र, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. दिल होळीकर स्मृती व्याख्यानमालेचं आज 7वं पुष्प आहे. याचं आपण स्वागत कराल ही अपेक्षा. होळीकर सरांना अभिवादन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आदरणीय उदगीर भूषण रमेश अण्णा अंबरखाने यांचा सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय यशवंतरावजी बिरादार सरांना करतोय. आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश अण्णा पहिला स्मृती दिनाच्या दिवशी काढायचा आणि त्यासाठी हे कामाला लागले संपादक मंडळ आहे. त्याच्यातले काही आणि अन्य काही लोक घेऊन अशी 10-11 लोकांची टीम घेऊन राम जाधव सर आणि रायवाड सर हे होळीकर सरांना प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. कारण होळीकर सरांची जी दृष्टी होती ती ते माणसाला घेरायची आणि ते चिकून लक्षात घेऊन, कारण आता त्यांच्या 31 तारखेला नवं शैक्षणिक धोरण 2000 मध्ये आणलेले आहेत. उदगीरचं एक फोरम त्यांनी तयार केलं होतं आणि क्वालिटी एज्युकेशन कसं वाढवता येईल. नुसतं श्यामलाल शाळेचंच नाव महाराष्ट्रभर झालं पाहिजे असं नाही, तर त्यासोबत संग्राम शाळेचा विद्यार्थी सुद्धा तेवढ्याच उंचीचा झाला पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी सुद्धा तेवढ्याच उंचीचा झाला पाहिजे. हे जे त्यांचं लक्ष होतं, हे लक्ष घेऊन आपण त्यांचा हा जो विचाराचा वारसा आणि वचन, कारण रामभाऊ आणि रायवाड सरांच्या हातामध्ये झाडू होता, त्यांच्या हातामध्ये होळीकर सरांनी खडू दिला. म्हणजे एक शिक्षक राष्ट्र घडवू शकतो याची अनुभूती प्राचीन भारतापासून आपल्याला आहे. चाणक्याने कौटिल्याने चंद्रगुप्त निर्माण केला. जग जिंकायला निघालेल्या अंतराला आपण परतून लावण्याची शक्ती त्या राष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण करून दाखवली. असा शिक्षक त्यापैकी एक होळीकर सर आहेत. आणि म्हणून सरांनी त्यांना घडवलं, पण यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराला इथल्या सगळ्या लोकांनी, सदस्य तशी नावाला 10-11 होती पण पुन्हा आम्ही 10 वाढवली. कारण होळीकर सर ज्या निष्ठेने काम करायचे, कारण त्यांनी आयुष्यभर जे काम केलं त्याचं कधी प्रूफ ठेवला नाही. आणि इकडे आपण पालिकेच्या व्यवस्थेमध्ये झाड लावणं कमी आणि झाडाजवळ जाऊन फोटो काढून घेऊन फेसबुकवर टाकण्याचा जमाना आलेला आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये होळीकर सरांचं जे कार्य आहे ते दिशादर्शक ठरावं असं आहे. मी जे प्रास्ताविक शिक्षक त्या पुरस्काराला पात्र आहेत का अशी शंका आपल्याला येत असते अनेकदा. आणि म्हणून आम्ही जो पुरस्कार देत असतो होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने, तो त्याचा कुठला बायोडाटा बघून वगैरे नाही, तर त्याचं एकंदरीत विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शिक्षकी पेशावरची जी निष्ठा आहे, जी धडपड आहे, ही लक्षात घेऊन आम्ही तो पुरस्कार देतो. तर असा जो कोणी शिक्षक असेल त्याची निवड करून आम्ही त्या शिक्षकांना देतो. असे आतापर्यंत हे शिवशंकर बिरादार हे 7वे आहेत. पहिले शिंदे खंडेराव, त्याच्यानंतर दुसरे तुळशीदास बिरादार गोऱ्याचे, त्या सकाळच्या शाळेत जाऊन आम्ही त्यांना पुरस्कार दिला होता त्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर तिसरे आमच्या कॉलेजचे मोहित तंगावार यांना दिला. त्याच्यानंतर 4था पुरस्कार जानापूरचे बिरादार तुळशीराम यांचं नाव आहे, त्यांना दिलाय. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्र उदयगिरीच्या प्राध्यापिका आहेत अर्चना मोरे, त्यांना दिलेला आहे. आणि या वर्षी आता आपण शिवशंकर पाटलांना तो पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आणि या निमित्ताने समाजातली देशभरामध्ये चर्चेत असलेली जी नवीन प्रश्न आहेत ती प्रश्न घेऊन उदगीरकरांसमोर जावं. कारण डोळे सर असले असते, होळीकर सर असले असते तर ते ह्या उदगीरचे डोळे होते, ते संपूर्ण देशभरामध्ये काय घडामोडी होत आहेत त्या सगळे आपल्यापर्यंत पोहोचत होते. आणि म्हणून तेच लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही मागच्या सलग सगळ्या व्याख्यानमालेमध्ये करंट प्रश्नावरची विषय दिली होती. मागा 3ऱ्या-4थ्या पुष्पाला कोल्हापूरून राजा शिरगुप्पे आले होते, त्यांना आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय दिला होता, कारण तेव्हा तो विषय राष्ट्रीय चर्चेमध्ये होता. त्यानंतरच्या व्याख्यानमालेसाठी विश्वाधार देशमुखांना बोलावलं होतं नांदेडहून, आणि विश्वाधार देशमुखांनी शिक्षक कसा असावा सर तुम्ही गुरुजी व्हा या अंगाने मांडणी केली होती की शिक्षक मी विद्यार्थ्याला काही देऊ शकलो नाही म्हणून तो अश्रू टाळतो. कारण आंब्याच्या झाडाला दगड मारल्यानंतर आंबे पडले आणि एक दगड बुद्धांना जाऊन लागला. बुद्ध रडू लागले. एक मुलगा धिटाईने जाऊन म्हणाला की का रडता, चुकून लागलो भाऊ म्हणून तो हे करू लागला. तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे बुद्धांनी, बुद्ध असं म्हणाले की मी मला लागलंय म्हणून रडत नाही,
तर तुम्ही दगड मारला झाडाला, झाडाने 2 कैऱ्या दिल्या, आंबे दिले. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही म्हणून मी अश्रू राहतो आहे, ही जी काही संकल्पना आहे, असं शिक्षक, अशा महान मानवांचा ही भूमी आहे आणि अशापैकीच होळीकर सर एक आहेत आणि याचं दर्शन आपल्याला व्हावं या हेतूने अशा पद्धतीची व्याख्यान आपण ठेवलेली आहेत. त्यानंतर मागच्या वर्षी काश्मीरचं 370 कलम रद्द झालं होता आणि म्हणून 370 कलम आलं कसं आणि गेलं कसं असा विषय देऊन त्याच्यावर अभ्यास करायला लावून पीपल्स महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर बालाजी शिर्डे यांना आपण बोलावलं होतं. आजचा हे कार्यक्रम, कारण कोरोनाची ही महाभयानक परिस्थिती लक्षात घेऊन आपण तरी आपण शिक्षणाचं नवं धोरण 2020 देऊन वक्ता बोलावं असा विचार. मनराव सर बोलले आणि हे तुम्ही सगळी शिक्षक मंडळी असल्यामुळे खंडेराव सर यात मी काही फारसं त्याच्यावर बोलणं उचित नाही, पण आदर्श शिक्षक असावा. पण पाटील शिक्षक नावाचा आदर्श असू शकतो याचा मला आमच्या नावाचं सार्थक केला जाते. पाटील म्हणले की गेली चूक. जाधव सर आपले आहेत बघा आता बारके, आणि स्वामी सर होते. अरे पाटलानो आणि गाढवानो हे शब्द त्यांचे ठरलेले. स्वामी सर आणि मुक्का परवा दुर्दैवानी वा, म्हणजे आमच्या मागे गाढवानो लावलेलंच आहे. गुणवत्ता आणि पाटील याचा मेळ घालून तुम्ही आदर्श झाला, ते पाटीलकीची शान वाढवला. तुमचंही अभिनंदन, मलाही बरं वाटतं. आणि दुसरा एक सत्कार केला आदर्श विद्यार्थ्यांचा, गावातल्या त्या मातीची आठवण ठेवून. माणसाला, मला जर काय कोणी विचारलं तर तुमची काय शेवटची इच्छा, मी कुठे राहू काय हो, माझी अंत्यविधी नागराला व्हावं असं वाटतं. कारण त्या मातीचं आपलं नातंच असं जुळलेलं असतं. खरं म्हणजे लहानाचे मोठे तुम्ही इथं झाला, तिथंच तुमचा उदरनिर्वाह झाला, मोठं घर झालं, पण त्या मातीशी तुम्ही आणखीनही नातं जोपासता. ज्या गावात मी जन्मलो त्या गावची मुलं आणखी मोठी व्हावीत म्हणून त्यांचं गुणगौरव करता. त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव ज्या जाणीवेतून करता, तुमचेही मनपूर्वक आभार आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन. 3 विद्यार्थ्यांचा सत्कार केला. 2 मुली आहेत, एक मुलगा आमच्याच महाविद्यालयात आला. बेटा तुला काहीही गरज असली, आम्ही लिनियस क्लास चालवतो. यावर्षी आमचा 100चा आकडा 90च्या वरी बंद झाला उदयगिरी महाविद्यालयात. आम्ही नवीन प्रयोग करणार. सर, तुम्ही सत्कार केलेला विद्यार्थी जर आर्थिक अडचणीत असेल, सगळ्या सोयी मोफत करून त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची. एक ITI ला गेली बेटा, चांगला निर्णय घेतला, जीवन उपयोगी शिक्षण घ्यावं, त्याच्यात तू गेलीस पटकन. दुसरी लातूरला चालली, गायकवाड ना बेटा, कोणत्या कॉलेजला? ती यवतमाळ. ती यवतमाळवाली जर काही अडचणीमुळे गेली असेल, आमच्याकडे मुलीच्या राहण्याची व्यवस्था चांगली आहे, सगळ्या गोष्टींना सोय करून तिची इच्छा आणि पालकाची इच्छा असेल, पूर्ण 12वी पर्यंत शिक्षण आमच्या महाविद्यालयात करण्याची जबाबदारी माझी आहे. या 2 सत्काराबरोबर 3रा सत्कार केला तुम्ही लांडे सरांना. त्यांच्या 2 भूमिका आहेत. एक शिक्षक आहेत आणि वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांचा अच्छा तुमच्या बरोबर राहून ते एक शिक्षक रजिस्टर वरले शिक्षक जरी नसले, अध्यात्माच्या महाविद्यालयातले ते प्राध्यापक आहेत म्हटलं तर चुकीचं म्हणा. असं 2 सत्कार केला. शिक्षक भौतिक गोष्टी, विज्ञानावर विद्यार्थ्याला वस्तुस्थिती जाणीव करून कसं जगावं, समाजाचं दर्शन कसं समोर ठेवावं हे करतात. पण चांगला माणूस होण्यासाठी ज्ञानाबरोबर त्याला चांगली माणुसकी असावी लागते आणि ती चांगली माणुसकी अध्यात्मातून मिळते. ते काम करणाऱ्यांचंही तुम्ही सत्कार करता. म्हणजे होळीकर सरांचं जे स्वप्न होतं की केवळ सुशिक्षित होऊन भागत नाही, तर तो सुशिक्षित आणि चांगला माणूस व्हावा ही त्यांची कल्पना होती. तुमच्या आजच्या सत्कारातून ती पूर्ण होते.
म्हणून खऱ्या अर्थाने होळीकर सरांच्या नावाचा हा स्मृती दिन अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही साजरा करा. आपण किती जण जमलो, कसं जमलो, पाटील सर म्हणले ना, याला फारसं महत्व नाही. तमाशाच्या फडाला कुणीही बोलवायची गरज नाही, पण लोक धक्का देऊन पुढे येतात. पण चांगल्या कामासाठी फार लोक गैरहजर राहतात, वाचक चळवळ चालवतात. मला खरंच सर तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही ही चळवळ कशी चालवता. व्याख्यान महात्मा गांधींच्या नावाने व्याख्यान मला आम्ही चालू केली होती. रंगा राठोडे असतील, रमेशांना पाहुणा खूप मोठा मोठा आणायचा, पण त्या पाहुण्यापुढे बसायलाच माणसं नसायची. ही सगळ्यात आमची मोठी परिस्थिती. राजकीय क्षेत्रातले आम्ही असल्यामुळे काही धरून आले की गपचूप बसायचे आणि पाहुणा भाषणाच्या रंगात आले की हळू उठून जायचे. आम्हाला म्हणता येत नाही. म्हणून कार्यक्रम घेणाऱ्याची फार मोठी पंचायत झाली आता. वाचकांच्या बद्दल आपल्याला आदर नाही, वक्त्यांच्या बद्दल ऐकण्याची इच्छाशक्ती नाही. अशा या सगळ्या चळवळीमध्ये किती लोक जमतात हे न केलता तुम्ही त्याला सातत्य ठेवलंय. एक विद्यार्थी म्हणून माझ्या गुरूच्या स्मरणार्थ आपण ठेवलेली खरं म्हणजे ही चळवळ अशीच पुढे भाव एवढीच मी ईश्वरच्या आता सरांच्या अनेक आठवणी. खरं म्हणजे मी गैरी विद्यार्थ्यामधला, मी जसं तुम्हाला ओळख करून दिली की खिडकीतून दप्तर टाकून पळून जाणार. मी पूर्ण सांगितल्यावर मी त्यालाही कारण आहे मी तुम्हाला. आणि खरंच असतं की आम्ही ज्या पद्धतीने शाळेत वागलो राहिलो, कदाचित त्यावेळेस होळीकर मुलींसारखा गुरु मला जर भेटला नसता, मी सरपंचही झाला असतो, कदाचित काही झालं असतं, पण समाजाची जाण मला राहिली. कदाचित माझ्या वडिलांना सुद्धा माझा मुलगा म्हणून नाव घ्यायला लाज वाटला असतं. पण होळीकर सरांनी मला कधीच छडी घालून काही शिकवलं नाही. प्रेमाने मायाचा हात घेऊन वाईट मार्गावरल्या बसवरांना आणून चांगल्या मार्गावर सोडलं. त्याचं श्रेय कुणाला असेल तर होळीकर. एकच आठवण सांगतो मी रामभाऊ, स्काउट मधलं मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आणि त्यावेळेस अनेक असे सत्कार झाले. आमचं एक प्रदर्शन होतं, त्या प्रदर्शनामध्ये होळीकर सरांनी अनेक गुणवंत विद्यार्थी जे मार्क्स घेतले, रमेश सारखे ई वर्गातले, आम्ही सी मध्ये नाही रमेश सी मध्येच होतो. त्यावेळेस आमचाही सत्कार झाला. आम्ही नाटकात काम करायचे, आम्ही स्काउट मध्ये चांगलं काम करायचे, बँड चांगला वाजवायचं. मला बँड मधलं सगळंच वाजवता येतं. तर तुम्हाला म्हणतो गांधी सरांच्या ह्याच्यात शिकलो. सरांनी खूप कौतुक केलं, सांगितलं की बसवराजांनी असं केलं, ते झोपडी उभी केली, स्काउट मधले हे बक्षीस आणलं. पण माझ्या मनामध्ये एक खंत आहे, बसवराज जसे या सगळ्या क्षेत्रात आहे तसं जर अभ्यासात राहिला तर मला वाटतं की त्याचा गुरु म्हणून मला खूप आनंद होईल. असं त्यांनी शामलांच्या व्यासपीठावर मला म्हटलं. आणि त्या दिवशी मी खूनगाठ बांधली होती ताई की कधी ना कधी मी बक्षीस, शिक्षणाचं सुद्धा बक्षीस घेतल्याशिवाय. नाटकातलं मग दिलीप कुमारच्या हस्ते घेतलं असेल, सुनीलच्या हाताने घेतलं असेल, राज्य पातळीवरची, देश पातळीवरची बक्षीस मी घेतली. पण सरांचं ते वाक्य लक्षात ठेवून मला एकच वाटत होतं की उद्या मी माझ्या मुलाला आणि नातवाला मी शान आहे हे सांगायचं असेल तर, अभ्यास करा म्हणून सांगायचं असेल आणि नीट माणूस व्हायचं असेल तर होळीकर सरांचं वाक्य पूर्ण करून दाखवा. आणि त्याच तन्मयतेने मी ते वाक्य पूर्ण केलं आणि विद्यापीठामध्ये डिस्टिंक्शन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि त्याच दिवशी आम्ही औरंगाबादहून आलो, होळीकर सरांच्या पाया पडून सांगितले की सर हे माझा मार्क्स. आणि मला त्यावेळेस 900 रुपये स्कॉलरशिप मिळाली. सरांनी मला पाया पडल्याबरोबर डोळे भरून आणून माझ्या गळ्याला लावून घेतले. सर मला ते वाक्य आजही लक्षात. अरे मी सहज बोललो, तू काय मनाला लावून घे. नाही सर हे असं आहे. म्हणून होळीकर सर हे एक मोठं ज्ञानपीठ होतं. विद्यापीठाला सुद्धा काही मर्यादा आहे, पण ज्ञानपीठाला कधी मर्यादा नसतात. होळीकर त्या थोडीचे ज्ञानपीठ झालं. पगारीसाठी नोकरी करणाऱ्या शिक्षकांना मी अनेकांना बघितलंय, पण विद्यार्थ्यासाठी जगताना प्राध्यापकांना आणि शिक्षकांना बघितलं असेल तर डोळे सरांसारखे असतील, होळीकर सरांसारखे असतील. आणि योगायोग असा त्या पिरियडमध्ये, आता इथे बरेच मंडळी आहेत त्यावेळेसचे विद्यार्थी असले,
उत्किरक असं वैभव होतं. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शास्त्री सर होते. संग्राम हायस्कूलला आमचे पुजाले सर होते, देशपांडे सर होते, तिवारी सर होते. खरं म्हणजे शिक्षणाचं माहेरघर अंबाजोगाई नंतर मराठवाड्यात कुणाला म्हटलं जात होतं तर उदगीरला होतं. या चौकडीने घडवलेली ही सगळी ती माणसं होती. आणि ही सगळी माणसं कसं जगायची त्यावेळेस सुद्धा होळीकर सरांच्या डोक्यात नेहमी असायचं. शिक्षकांना सांगायचे, शिक्षकाच्या बुद्धिमत्तेचा तवा तापल्याशिवाय विद्यार्थ्याच्या ज्ञानाची भाकर भाजत नाही, ही त्यांची मूळ कल्पना आणि मूळ धारणा होती. म्हणून होळीकर सर कधीही मुख्याध्यापक या रुबाबात राहिले नाही, तर नेहमी विद्यार्थी प्रिय पालक म्हणूनच ते राहिले. मी किती जणांना तरी बघितलंय, काही जणांची नावं सूर्याजी हजारे असतील की अनेक असतील, सांगून चांगल्या मार्गावर. होळीकर सर मयाळू पण तेवढेच होते. आज कानगिरे सरांची एक आठवण सांगतो तुम्हाला. शाळेच्या पुढे खारीवरीचे गाडे यायचे आणि आम्ही 5 पैसे 2 पैसे देऊन खारीवरे घ्यायचे आणि ते कागद शाळाभर टाकायचे. त्यांना ते कचरा बघितले की त्यांचं डोकं खराब आहे. 1 बार 2 बार त्या खारीवरेच्या गाड्यावाल्याला सांगितले की तू जरा ते पलीकडे थांब, पाण्याच्या टाकीचं ऑफिस आहे बरं, तिकडे थांबून सांगायचं. ते काय थांबायचं नाही, विकायच्या नादाने एक गाडा पुढे आला की दुसरा त्याच्यावर पुढे, तिसरा चौथा त्याच्यावर. मग कानगिरे सर सांगितले, ए पोरानो आता मी फार सांगणं झालंय ना, हे गाडा लुटा रे म्हणून सांग. आता लुटा म्हणल्यावर पाटलं माझ्या आम्ही सगळ्यात पुढे. वकील साहेब तुम्ही होतो, मी तर बिलकुल तुमचा विषय तुमचं खरं काय ते मी पुढे सांगतो. व्यासपीठावर पुढे असावं पण जनरल असावं. आम्ही गाडा लुटला. होळीकर सरांपर्यंत ती बातमी गेली, त्याला धरून आणा म्हणून सांगितलं. आता कानगिरे सरांनी लुटा म्हणून सांगितलं, आम्ही लुटलो. कानगिरे सरांना काहीच म्हणता येत नाही, त्याला धरून आणा. त्याला ऑफिस मध्ये बोललो. आता गुरुजी त्याला मारतात का काय करतात घेऊन बघ. सगळ्याला सांगितलं जाऊ रे जाऊ रे, आणि खिशातली 100ची नोट काढून त्याला दिले. बाबा तू पुन्हा येऊ. हे होळीकर सरांचं मोठे. त्याचा गाडा लुटला पण त्या गरीब माणसाची भाकर त्याची खायची बंद होऊ नये म्हणून खिशातले काढून 100 रुपये दिले. ही त्या माणसाची करुणा, त्या माणसाची आठवण, त्या माणसाची वृत्ती होती. माझ्या शिक्षकांनी सांगितलं असेल, त्या शिक्षकाला काही म्हटले नाही, विद्यार्थ्याला काही म्हणले नाही, पण त्याचा उदरनिर्वाहाचं साधन कधी बुडवू दिलं नाही. हे होळीकर सर. होळीकर सरांच्या खरं म्हणजे आम्ही खाल्ल्या शाळेतले, ताई आर्य समाज मधले, तुमच्या शाळेतले. हा आम्हाला ती शाळा रामभाऊ, त्या दगडाला आमचा सगळा स्पर्श आहे. लक्ष्मणराव गुरुजी छडी घेऊन राहत होते. एक दगड उचलायला लावायचे, दगड उचलायचे, वाळू उचलायला लावायचे. फक्त वर्गाला जायला मिळत नाही ना, या आनंदात आम्हाला ते काम. ती पाटील होते, एस के पाटील. बस यांना काम लावायचं नाही. हे सी आणि डी म्हणले की रेती उचला, दगड उचला. 2-4 दगड उचलायचे, आम्ही बाकी निघून जायचे. पण त्यावेळेस सुद्धा होळीकर सर केवळ दगड उचलायला शाळेचं काम काढून घेत नव्हते. त्यावेळेस तुमची कामाची वृत्ती कशी असावी, माणसाला कोणतंही काम करताना लाज वाटू नये, याचे धडे देत देत आमच्याकडून काम करू. म्हणून आजही होळीकर सरांची आठवण कधी येते तर घरचं टॉयलेट साफ करताना, बाथरूम साफ करताना. त्यावेळेस होळीकर सरांनी आम्हाला हातात झाडू दिला नसता, आम्हाला होळीकर सरांनी त्यावेळेस दगड उचलायला लावली नसती, तर आम्ही पाटलिकीच्या रुबाबातच राहिला असतो आणि नोकर न मिळायच्या काळामध्ये अडचणीत राहिला असतो. ते होळीकर सरांचे उपकार आहेत म्हणून आमचं आज घर स्वच्छ आहे, त्याला कारणही होळीकर सर. म्हणजे कोणत्याही गोष्टी मागं एक उद्देश ठेवून ते काम करायचं.
मगाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं की सर होनराव सरांनी केला. होनराव सर महाराष्ट्रातून 2च शाळाला सिलेक्ट झाल्या होत्या आणि 5 विद्यार्थी पाठवायचे. इंटर स्टेट इंटिग्रेशन कॅम्प पांडिचेरीला. त्या कॅम्पचा उद्देश असा होता की देशातल्या वेगवेगळ्या राज्यातली मुलं एकत्र यावी, एकमेकाची भाषा शिकावी, एकमेकांची संस्कृती शिकावी, म्हणून हे विद्यार्थी पाठवले जातात. शामलाल शाळेची निवड झाली, शामलाल शाळेत आमची निवड झाली आणि एकही रुपया खर्च न करता होळीकर सर त्यावेळेस आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना तिथं पाठवले. आणि तिथं पाठवले. खरंच सांगतो, माझ्या आयुष्यातलं ते अरविंद आश्रम मध्ये घेतलेले आमचे शिक्षण आजही प्रत्येक गोष्ट मला आठवते, तिथे दिलेले धडे आठवते. आणि जाऊन पाठवून दिल्यानंतर गुरुजींनी आमची घेतलेली परीक्षा आणि मी मोठेपणात सांगितलं की सर हे असं झालं तसं. त्यांनी एकच सांगितलं, बेटा याच्यातलं काही 5-10% तुमच्या जीवनात आणता आलं तर तुम्हाला पाठवल्याचं सार्थक माझं झालं असं होईल. एवढ्या बारीकीने आपला विद्यार्थी कुठं असावा, कसा असावा याच्यासाठीच ते लक्ष. एक आर्य संमेलन झालं होतं सर, तुम्हाला आठवत? आताच्या लग्नात सुद्धा बँडवाले बाजा वाजवणार नाही, एवढे लांब किलोमीटर त्यावेळेस आर्य संमेलनामध्ये आम्हाला बँड वाजवलं, साईड ड्रम ढोल एवढे मोठे मोठे घेऊन. मला वाटतं ते 7-8 किलोमीटरच्या तर खाली नसेल. सकाळी सुरू झालं ते संध्याकाळी. पण आम्हालाही जोश होता, ड्रेस होतो, लोक बघू लागते, गर्दी होती, टाळ्या वाजवू लागते, वरून फुलं फेकू लागते. आम्हाला काहीच वाटलं नाही. पण सांगायचा उद्देश असा, होळीकर सरांना सांगितलं की आप बैठो, आप गाडी में बैठो, नहीं तो आगे जाके बैठो. त्यावेळेस होळीकर सरांचं वाक्य मला आठवत आहे, मेरे बच्चे चल रहे और मैं कैसा बैठता हूँ. असं कधीही होळीकर सर बसले नाही आमच्या बरोबर शेवटपर्यंत. म्हणजे विद्यार्थ्याच्या सोबत राहणं किंवा विद्यार्थ्यांमध्ये राहणं हे त्या काळातल्या शिक्षकांना, विशेषतः माजी गुरु होळीकर सरांना जी आवड होती, ती आवड जर आज सगळ्या शिक्षकांनी जर ठेवली तर बिघडलेला समाज निर्माण होईल असं मला मुळीच वाटतं. आपण नेहमी दोष देतो, समाज बिघडायला लागला, पुढची पिढी बिघडायला लागली, पोरं बिघडायला लागली. अण्णा आपण कधी विचार केलाय का, मी तंबाखू खातो, दारू पिऊन झुलत फिरी जाऊन पोराला तू दारू पिऊ नको, सिगरेट ओढू नको म्हणलो तर माझं पोरग माझं ऐकणार? शिक्षकांची एक नैतिक भीती जी होती, ती भीती त्या काळातल्या शिक्षक आजही असतील, पाटील सरांसारखे असतील, अनेक असतील. पण जे बघायला मिळतं की बिघडलेल्या समाजाचं चित्र आज डोळ्यासमोर दिसतं. माझ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक होते आदरदेव सर, पांडुरंगराव सर. खरं म्हणजे आमच्या विषयाचे ते नव्हते, आम्ही आर्ट्सचा विद्यार्थी. तर त्या वरंड्यातून सर चालले तर या वरंड्यातून आम्हाला खाली मुंडी घालून जावं लागत होतं. एवढी नैतिक त्यांची भीती होती. मी तर अध्यक्षाचा पोरगा होतो त्या संस्थेचा, दररोज किती रुबावा, पण कधीही त्यांच्या पुढे मागून नव्हतं. आज मी ते फोटो बघत होतो, सगळ्या गुरूंची आठवण होते. मुक्कावर गुरुजी असतील की सगळे गुरुजी, पी.जी. पाटील सरही आजही भेटतात. आजही त्यांच्या पुढे आम्हाला हिंमत होत नाही बसून बोलायची. रमेश, तुम्ही तर हे गणितातले चांगले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी म्हणून अंबरखाने वगैरेची ओळख होती, तुम्हाला तर सन्मान मिळतच होता. पण आम्ही त्या ह्याच्यात नव्हतो, तरी नैतिक भीती एवढी आमच्यावर होती. म्हणून ही भीती कशामुळे होती की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची नीतिमत्ता हे आमच्या समोर आदर्श होते. आणि होळीकर सरांचं सुद्धा नेमकं तेच. सर, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, तुम्ही माझा वक्ता म्हणून किती जरी कौतुक केलं असेल, मला राज्य पातळीवरची शिबिरं घेण्याचा योग आला किंवा वक्ता म्हणून मला जायचा योग आला, पण होळीकर सरांचा अंत होतो, त्यांचा प्राण जाईपर्यंत मी त्यांच्याकडं अनेक विषय घेऊन, सर मला या विषयावर बोलायचंय, मला काय बोलावं लागेल हे शिकण्यासाठी, त्यांच्याकडून पॉइंट्स लिहून घेण्यासाठी मी शेवटपर्यंत घरात. आणि मला कधीही लाज वाटली नाही की आता मी बाहेर वक्ता म्हणून घेतो, तिथं जाऊन पॉइंट्स लिहून घेतो.
पण मला गुरुजींनी त्याच मायाने त्याच याने माझ्यासाठी सांगितलं, बसवराज ठीक आहे तुम्ही उद्या. त्यांनी पॉईंट्स काढून ठेवायचे, सांगायचे. मी बाहेर बोललो की लोक टाळ्या घ्यायचे, अरे काय विद्वान माणूस आहे म्हणायचे, शब्द माझे, पण मूळ गाभा मात्र होळीकर सरांचा असायचा. एवढं मला त्यांचं शेवटपर्यंत माझं लक्ष. आणि ते खऱ्या अर्थाने जगणार आहे. आम्हाला शाळेत वर्गातच नाही, आम्ही का घडलो, आज सामाजिक चळवळीत का येऊ शकलो. सर तुम्ही जसं अनेक उपक्रम घेतल्याचं सांगितलं ना, होळीकर सरांनी एकेका माणसाला एकेका विषय वेगवेगळे घेऊन विद्यार्थ्याच्या पुढे व्याख्यान द्यावे. एक पिरियड बुडाला हैदराबादचे शास्त्री आले, गुंजोटीचे सर आले किंवा कोणी येऊ, प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला विद्यार्थ्यापुढे आणून उभं करायचे व्याख्यान द्यावे. आणि त्या काळातले ती वक्ते, त्यांची नीतिमत्ता, त्यांचं मार्गदर्शन, होळीकर सरांचं नियंत्रण, यातून मीच नाही अनेक विद्यार्थी, हे आपल्या नासामध्ये काम करणारे होळीकर सरांचे विद्यार्थी, व्यापारामध्ये अंबरखानेसारखे चांगली प्रगती केली. राजेंद्र मुळे साहेबांची हिस्ट्री सांगतो तसं आमची हिस्ट्री वकील साहेब जास्त सांगत नाही, उभे ताई तुम्हाला माहिती आहे सांगता तुम्ही. ते निघाले म्हणले की घेऊन जातो ते लोक, हातात पुस्तक कमी, कमरेला मारायसाठी चेन जास्त. पण त्या माणसांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन, चांगलं त्यांच्या पुढे आदर्श ठेवल्या, पण कुटुंबाचा आदर्श आणि गुरुजनांचा आदर्श झाला, तो महाराष्ट्रातला सरन्यायाधीश होऊ शकतो. हे राजेंद्र मुळे होते. आणि ते केवळ न्यायाधीश झाल्यामुळे मोठे झाले असं मी त्यांना म्हणत नाही, पण त्या क्षेत्रात जाऊन त्यांनी ज्या माणुसकीने काम केलं, जो आदर्श ठेवून काम केला, आणि त्यांचं कौतुक आम्ही बाहेर ऐकतो, त्यावेळेस वाटतं की हा आमचा मित्र आणि हा होळीकरांचा विद्यार्थी. आम्हाला आनंद वाटतो. हे होळीकर सर मी बघितले आणि होम हवन करायचे, आणि मुलगी द्यायची असली तर त्याच जातीचा पाहिजे, मुलगा सून करायची असली तर त्याच जातीचा. आंतरजातीय संबंधी बोलणारे भरपूर बघितले, पण होळीकर सर प्रत्यक्षामध्ये आपल्या मुली देताना किंवा आणखीन इतर कोणाला देताना गुणवत्ता, चारित्र्य बघून मुली दिल्या, जात बघून कधीच दिली नाही. मुलीची पसंती ती माझी पसंती म्हटली. हे खऱ्या अर्थाने जातीयता नष्ट करण्याचं काम होळीकर सर. होळीकर सरांचा सगळ्यात मोठा अभ्यास कधी झाला असेल तर ते सेवा दलामध्ये असताना ते त्यांचा अनुभव. त्यांनी लालबहादूर शास्त्री बरोबर झालेली भेट असेल, सेवा दलाच्या काळामध्ये, हे काँग्रेसचं सेवा दल नाही बरं का, काँग्रेसचं सेवा दल होतं ते. पण त्यावेळेस सेवा दल हे पक्षाची नव्हती, एक राष्ट्राची चळवळ होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी हार्डीकरांनी निर्माण केलेली ती सेवा दल एक चळवळ होती. नंतर मग मी राज्याच्या सेवा दलाचा अध्यक्ष होतो, ती आमची शिक्के मारायची सेवा दल, ती सेवा करायची सेवा दल, आणि आमचं शिक्क्यासाठी वळवायचं सेवा. म्हणून त्या काळात त्यांनी त्या सेवा दलाच्या गोष्टी विद्यार्थ्याला सांगायच्या. देशातल्या भागाची भौगोलिक परिस्थिती, माणसाचं राहणीमान, विचारातील तफावत किंवा वैचारिकता कशी असते, ते लोक जगतात कसं. सरांच्या बरोबर जेव्हा सुसंवादाला बसलं तर सगळा देश सर 20 ते 25 मिनिटांमध्ये आपल्या समोर ठेवायचे. ते सेवा दलाच्या कार्यामधून होते. सरांनी लर्न साठी आपल्याकडे काम प्रयत्न केला. बनशेळकी जवळ थोडीशी जमीन घेतली. मला एकाच गोष्टीचं नेहमी दुःख राहिलेलं, ज्या सन्मानाने सरांना त्या महाविद्यालयातून विद्यालयातून जायला पाहिजे होतं, त्या माझ्या गुरुला त्या सन्मानाने जाता आलं. म्हणून त्या शाळेची बद्दल कधी राग नाही, पण खंत मात्र माझ्या मनात नेहमी लागली. आणि मी आज तुमच्याच पुढे नाही, त्यांच्या पुढे सुद्धा मी बोलून दाखवले की तुम्ही त्यांना ओळखू शकता. खरंय, होळीकर सरांना ओळखणं एवढं सोपंच नव्हतं. होळीकर सर तसा बोलके नव्हतेच, हे बोलकं व्यक्तिमत्व होतं. डोळे सर रमेश बोलायचे तर ते हे व्हायचे. तिवारी सर, शास्त्री सर हे बोलके नव्हते, पण कामात कुठेही कमी. म्हणून ही आदर्श माणसं त्या काळात
झाली म्हणून त्या पिढीला चांगली पिढी म्हणतात आणि पुढची पिढी मी मगाशीच सांगत होतो बिघडली म्हणतात. त्याला कुटुंब प्रमुख आणि शिक्षक जबाबदार आहेत म्हणलं तर मला वाटतं मी चुकीचं आहे. म्हणून भविष्यामध्ये तुम्ही ज्या आदर्श शिक्षकांचा सत्कार करता खरंच त्या शिक्षकांना स्वाभिमान वाटावा. आणि हे पारितोषिक घेताना सरांनी भावना ज्या व्यक्त केल्या तर ते सर तुम्ही आईचं जे व्यक्त केला खरंच तुमचं जेवढं तुम्ही आईबद्दलची जी भावना दाखवली तीच भावना गुरुबद्दल दाखवली. खऱ्या अर्थाने तुम्ही त्या कष्टातून पुढे आला म्हणून बेटा तुमच्या तिघांनाही मी सांगतो हे सगळं तुम्ही ऐकून केवळ जगण्याचा प्रयत्न करा. होळीकर सर डोळ्यासमोर ठेवा. तुमचंही जीवन चांगलं झाल्याशिवाय राहत नाही एवढी मला खात्री. पाटील सर तुम्ही घड्याळाकडे कधीच न बघता का तर म्हणजे कामवेळी माणसंच असं करू शकता. तर तुम्ही एका चांगल्या शिक्षकाचा तुम्ही सत्कार केला आणि जी नावं ऐकलेली खरंच ती सगळी चांगली. म्हणून केव्हाही तुम्ही काढताना चांगलेच माणसं काढा. भविष्यामध्ये कोण किती मोठा आहे त्याचं मूल्यमापन त्याच्या प्रतिष्ठेवर काढू नका, त्याच्या गुणवत्तेवर काढा. एवढंच मी या प्रसंगी विनंती करणार आहे. पाटील सरांचं अनेक क्षेत्रातलं काम सरांनी सांगितलं ते स्वतःही सांगितलं असंच सर तुम्ही काम करत चला. पण घड्याळाकडे मात्र आमच्या बघत चला. आईला म्हटलं बरं ताई मतदानाच्या दिवशी आमच्याकडे हा विनोदाचा भाग झाला. खरं जर तुम्ही घड्याळाकडे न बघता कामाकडे काम वेळेवर त्या पद्धतीने काम करता ती प्रवृत्ती सगळ्यांमध्ये येऊ. मी घड्याळ सहज आणखीन दोघं तिघ उठून जाऊ नये म्हणून मला वाटतं आभाळ खूप आलेला आहे. सर हुनराज सरांनी एक खंत व्यक्त केली. सर डोळे सरांचं विशेष ग्रंथ स्मृती ग्रंथ आपण काढायचं राहिले आणि आपण सगळ्यांनी होळीकर सरांचा माणूस देव माणूस हे काढलं. माझ्या दृष्टीने जसं प्रत्येकाचे विचार वेगळे परिपूर्ण माणूस कसा असतो तर त्याचं नाव आहे होळीकर. मी देव पाहिला नाही. खरी माणसं असणंच आज काळाची गरज आहे. माणुसकी हरवून चाललेल्या याच्यामध्ये आपण होळीकरांसारखा माणूस निर्माण जर आपण केलं तर मला वाटतं दुसरं देवत्व दुसरं असूच शकत नाही. तोच माणूस तोच देव तेच असं माणूस. तुम्ही मनोहर सरांनी जसं डोळे सरांच्या स्मृती ग्रंथाविषयी काढला का अर्धवट राहिलं मला माहिती. त्याच्यासाठी कोणत्याही अर्थाची जर मी काही मदत करू शकत असेल त्या महाविद्यालयाची ओळख डोळे सरांचं महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. त्या महाविद्यालयाचा आज अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला नक्की सांगतो की सर्व अर्थाने तन मन धन जे काय लागेल ते मी द्यायला तयार. पण ते ग्रंथ अर्धवट न ठेवता हातात घ्या एवढीच मी या प्रसंगी विनंती. वैचारिक दृष्ट्या माझं डोळे सरांचं कधीही जमलं नाही सर. तुम्हाला दुसरं एक सांगतो आम्ही दोघं वेगवेगळ्या विचाराचे आणि विचाराचा मतभेद कसा असावा आणि विरोध कसा करावा हे जर कोणाकडून शिकलो असलो तर ते डोळे सरांकडूनच मी शिकलो. हे सुद्धा त्यांनी शिकवलं. लोकशाहीचे धडे देता देता तेही विचार वैचारिक विरोध कसा असावा डोळे सरांनी शिकवलं. म्हणून त्यांचा विद्यार्थी म्हणून मला आदर आहे. मनोहर सर तुम्ही ते काम जर हातात घेतला तर मी ते काम पूर्ण करायला जे काही माझा वाटा असेल किंवा माझ्या संस्थेचा वाटा असेल ते पूर्ण करेल एवढी मी तुम्हाला खात्री देते. सर हे तुम्ही चालवता ट्रस्ट चालवता या ट्रस्टमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या नावावर मोठे झालो. मी विधानसभेला असताना विधानसभेची निवडणूक लढलो ते म्हणले कुठं राजकीय ह्याच्यात जायचे नाही पण त्यांनी येऊन मला जो आशीर्वाद दिला ते येऊन शब्द बोलले आणि मी 204 मतांनी हरलो त्यावेळेसही मला येऊन जे धीर दिला आजही तो दिवस मला आठवतो की हे हार आणि जीत यातला अंतर हार आणि जीत एवढ्या पुरतं न ठेवता हे जगण्याचं शास्त्र शिका यातून पुढे जाण्याची क्षमता ठेवा तुम्हाला इथे यश येते. म्हणून मी जेव्हा कारखान्याचा चेअरमन झालो तर सर माझ्याकडे पहिल्या दिवशी एक पुस्तक मला देऊन गेले भेट म्हणून
म्हणले त्या दिवशीचे हात आणि हे तुम्ही त्या सर करून किंवा कार्यरत राहिलात म्हणजे जर रडत बसला असता तर घरात बसला असता, संघर्ष करत राहिला तर यशाची पायरी तुम्हाला लांब नसते. हे माझं यश नाही तर होळीकर सरांच्या शिक्षणाचं यश आहे म्हणजे तर चुकीचं होणार नाही. अशा या सरांच्या स्मृती आणि तुम्ही चालवलेल्या ट्रस्टसाठी आम्ही काय करू शकत असलो तर मनमोकळेपणाने सांगा. याला मर्यादित ठेवू नका. तुम्ही इतकी चांगली माणसं एकत्र जमलात की तुम्ही काहीही आदेश द्या, आम्ही सगळं करण्यासाठी तयार आहे. आमच्या संस्था आहेत, उदयगिरी असेल की आमची छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही जी सैनिक शाळा चालवतो ती शाळा, हे सगळं व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मी अध्यक्ष असेपर्यंत मुलगा असो की मुलगी उदयगिरीला ठेवायचं असेल तर तुम्ही सांगायचं की ह्याला हे करा. आणि अत्यंत गरीब असला मुलगा असेल तर कारण माझ्याकडे मुलींची व्यवस्था नाही, राहणे खाणे जेवणापासूनची सगळी फुकट व्यवस्था सैनिक शाळेत 11वी 12वी पर्यंत करायची माझी जबाबदारी राहील. इथून तुमचा आला ड्रायव्हरचं तुमचं पत्र घेऊन आला की आमच्याकडले या वर्षीची सत्कार मूर्ती किंवा तुम्हाला वाटलं हे गरजू विद्यार्थी आहे तुमच्या सत्कार तुमच्या गावाच्या शिवाय सुद्धा होळीकर चॅरिटेबल ट्रस्टनी पाठवून दिला तर तो माझ्यासाठी भाग्याचा दिवस राहिला असं समजतो. आणि माझी खरं म्हणजे आदरणीय सरावर बोलण्याची ऐकत नाही तरी तुम्ही मला सरांबद्दलच्या 2 स्मृती गोष्टी बोलायला सांगितल्या. होळीकर सर हे बोलण्याचं विषय नाही तर होळीकर सर जगण्याचा विषय आहे. होळीकर सर स्मृती ठेवून स्वतःला विकसित करण्याचा विषय आहे. म्हणून त्यांचा चेहरा बघितला तर जी प्रसन्नता वाटायची, त्यांच्याकडे बघितलं की जो आदर वाटायचा, तोच खरा गुरु, तोच खरा माणूस, तोच खरा देव माणूस. धन्यवाद.